नमस्कार मंडळी, आज आहे 7 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस। गेले 40-45 वर्ष आमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होतात आणि त्याच गणपती बाप्पांच्या मूर्तीला आणण्यासाठी आज आम्ही आलो आहे कलाशाळेत। ही कलाशाळा माझ्या घरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे। तर ऑलमोस्ट अर्धा तासाच्या वेटिंगनंतर शेवटी आम्हाला आमच्या बाप्पांचं दर्शन झालं आणि हे पहा, दिमाखाने आमचे बाप्पा आमच्या समोर आले। तर जसे बाप्पा आमच्या समोर आले, आम्ही त्याची पूजा अर्चना करायला चालू केली आणि हे पहा, आम्ही त्या बाप्पाला उचलून आमच्या 4 चाकी वाहनात आम्ही त्यांना विराजमान केले। पुढे माझी बहीण आरतीचं ताट घेऊन बसली आणि परिवारातले इतर मंडळी हसत खेळत ह्या बाप्पाला आमच्या घरी आणण्याची आम्ही तयारी करत आहोत। हा मी थोडासा फुटेज खाताना, कारण की मी ड्रायव्हिंग सीटवर बसलो म्हणून थोडासा फुटेज खात होतो। तर शेवटी अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरात, बिकॉज आम्ही 4 चाकीमध्ये होतो, आम्ही माझ्या बिल्डिंगखाली पोचलो आणि हे पहा, गाडीतून आमचे बाप्पा कसे विराजमान झालेले दिसले। तर आणि बाकीचे माझे परिवार मित्र फटाके फोडण्याची तयारी करत होतो, कारण की जेव्हा गणपतीला आम्ही आणतो तेव्हा थोडासा एक जल्लोष झाला पाहिजे, एक छोटी दिवाळी तर झालीच पाहिजे। फटाके फोडल्यानंतर, त्याचा आनंद लुटल्यानंतर आम्ही बाप्पांना गाडीतून उतरवून आमच्या घरापर्यंत घेऊन गेलो। आता घरी गेल्यानंतर दरवाजाच्या बाहेर यांना विराजमान करणार थोड्या वेळासाठी आणि घरातल्या सर्वांना त्याची घरात आणण्यापूर्वी आम्ही पूजा करणार। आपण जेव्हा गणपती घरी आणतो, जेव्हा गणपतीची मूर्ती घरी स्थापित करतो, तेव्हा तिचं वजन थोडंसं हलकं असतं, पण आपण जेव्हा विसर्जनाला ती मूर्ती बाहेर करतो तेव्हा त्या मूर्तीचं वजन थोडंसं वाढलेलं असतं। आता हे कशासाठी हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर जसं मी तुम्हाला बोललेलो, आम्ही गणपतीला घराच्या दाराच्या बाहेर, आमच्या घरातल्या दाराच्या बाहेर आम्ही विराजमान केलं। घरातले सगळी मंडळी त्याची पूजा करतील, त्याची आरती ओवाळतील आणि नंतर मग त्यांना गणपतीला त्यांच्या स्थानात, म्हणजे त्यांच्या मखरात ते डेकोरेशन आम्ही केलं, तिथे त्यांना पुढच्या 6 दिवसासाठी, कारण की आमच्या घरातले गणपती हे गौरी गणपती असतात। गौरी नसली तरी ज्या दिवशी गौरींचं विसर्जन होतं त्या दिवशी आम्ही गणपतीला आमच्या विसर्जनासाठी घेऊन जातो। तर 1 वर्ष गौरी 5 दिवसाचे असतात गौरी गणपती, 1 वर्ष 6 आणि 1 वर्ष 7। तर ह्या वर्षी गौरी गणपती 6 दिवसांचे आहेत। तर घरी आल्या आम्ही गणपतीची आरती केली आणि अशीच आरती आणि असेच जल्लोष आम्ही पुढचे 6 दिवस लागणार। ब्लॉग पाहण्यासाठी धन्यवाद।